तर नमस्कार मित्रांनो. तर जसं तुम्ही सुका पाटलाची माहिती घेतली तसं आज मी आमच्या आजीची मुलाखत घेत आहे. तर आजी, तर पहिले तुमचं कष्ट कसं होतं, तुमचं राहणीमान कसं होतं, काय काय होतं, जरा सांगायचं जरा पब्लिकला आपल्या. आम्ही डोक्षण पाणी आणलं, लांब लहेरीचं माळी बांधली, भरली, भर दिली. आणि तुम्ही फिरत होता का असं कशाने, म्हणजे पहिले वाहनं वगैरे होते, कसं मोबाईल वगैरे नाही, सगळं नाही, होतं नाही. का? आम्ही चालत जात होतो आणि बाजारला. आणि शेताला पाणी वगैरे तुम्ही मोटरी होत्या, काय होतं, कसं काय काय करत होता? मोठ आणायचं, असं दार इलेक्ट्रिक करायची. लाईटीची मोटरी वगैरे नव्हत्या का वरीवरती? नव्हते बैल मुटक्यानं मोठ आणली म्हणजे आम्ही दार धरायचं. बरं बरं. ते तुमच्या कपाळावरती ते एवढं मोठं गोंधन कशासाठी आहे? ते पहिले लोकांनी असंच ते असं होतं का? असं पहिलं काढत होतो आम्ही. बर. पहिलं आमचं होतं बाबा असं. मग पहिलं ना आता ह्यातले फरक पदा झाला का नाही आताच्या दुनियेत या? मग आता लय झालंय. मग तुम्हाला पहिलं जीवन भारी वाटतंय का आताचं जीवन भारी वाटतंय? पहिलं पहिलं जीवन भारी वाटतंय. मग पहिले मोबाईल वगैरे नव्हता, मग एखादी महत्वाची बातमी जर पोहोचवायची असेल पुढे, तर तुम्ही कसं सांगत होता? एखादा माणूस आजारी पडला, काय झालं तरी ती माणूस आवर्जून जायचं सांगायला. आवर्जून सांगायला माणूस जात होता तिकडं. मग बाहेर गावी गेल्यानंतर, कामवायला माणूस गेल्यानंतर तुम्हाला तो बरा आहे, वाईट आहे, काय आहे, असं तसं तब्येत बरं वाईट तुम्हाला कसं समजत होतं मोबाईल नव्हता तरी? ते आम्हाला ती माणूस सांगत आला म्हणजे मग कळायचं. म्हणजे पोस्टानं पत्र पाठवत होते का तिकडे लोक तुम्हाला? हा, पोस्टान पत्र पाठवायचं. माने आमच्या आईन तर लय कष्ट केले. बर बर बर. आमच्या आईन कष्ट करून आम्ही करून 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 लय काम केलं आम्ही. मळ्यातनं भारं आणायचं, डोंगरात भारं आणायचं, आता तुमच्या सुनांना हे काम होऊ शकतं का हे सगळं? जळणात भारं आणायचं, तरवडाचं आम्ही डोंगरावर. तुम्ही जे पहिले काम केले आता तुमच्या सुनांना होऊ शकते का? ते गाडीवर बसून जाते त्या. बर. आम्ही चालत जात होतो. आणि पहिले गवताचा गड्डी हे ना तुम्ही गटरी आणत होता भरून, आता तुमच्या सोना आणू शकते का? नाही, गाडीवर आणते त्या. पहिली लोक दणकट होते का आताही लोक दणकट आहे ते काम कराय? पहिली. बर बर आता हे लोकात काय बर बर बर. चालेल, ठीक आहे. आणि पदर घेण्याची म्हणजे तुम्ही कोणतेही म्हणजे फोटो वगैरे काढताना पदर आमच्या घेता? पदर घेणे पहिले. परंपरा आहे का? ही परंपरा सगळ्यांनी जपली पाहिजे असं मला वाटतं आता का? आता जपत नाही, काय करायचं. तुमचं काय म्हणणं आहे? परंपरा जपली पाहिजे का नाही लोकांनी? होय, जपली पाहिजे. त्याशिवाय संस्कार लागत नाही चांगल्या मुलांना. हा, ते डोक्याला त्यांच्या पदरीच लागत नाही, काय करायचं. ठीक आहे. तुमचं हे तुमचे सगळे विचार आम्ही वरती मांडू. आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल, मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहे. आणि असंच तुम्ही पहिली जुनी माहिती देत राहा. आणि भारी वाटलं तुमची मुलाखत घेऊन. ते सुका पाटील म्हणून एक कोड आहे हो, ती सारखा येते मोबाईलवर, म्हणलं आमच्या भाजीचं एकदा घ्यावं. होय, हा. सुक्यानं 35 भाकरी खाल्ली असतील त्या काळात, तुमचं काय म्हणणं आहे? ते कोणा ठेवा बाबा, आम्हाला काय नाही. तरी एक अंदाज तुमच्या मालकानं किती खाल्ली त्या काय त्याच्यावर? मालक आमचं 2 भाकरीवर खात नव्हतं. म्हणजे सुका पाटील 35 भाकरी खाल्ल्या म्हणून ते सांगोलचा म्हातारा सांगतोय, ते खरं असू शकते का? ते आमचं मालक 2 भाकरी नाही 1 भाकरी खायचा. आणि ते पहिलं म्हणजे पाणी पित नव्हते म्हणून दूधच पित होते, खरं आहे? कोणाचं असं ती पेत असते. 35 भाकरी माणूस खाऊ शकतो का सांगा एका टायमाला? का माहित. तरी तुमचा अंदाज काय? आता आम्ही तर खाल्ले एका टायमाला 35 भाकरी खाते म्हणजे त्या माणसा बायकोला दिवसातनं 70 भाकरी बनावं लागते. ते मग होय, 70 भाकरी जे एकट्या झाले, मग सगळे घरातले मेंबर झाले तर मग किती 100 भाकरी बनावं लागते एका टायमाला. तसं ते काम बी करत होतं रे. ते भाकरी खाणार तुमच्या इथं म्हणजे असं पहिलं असं कोण खाणारा राकेश होता का तुमच्या इथं पहिले तुमच्या काळात? आमच्यात नाही बाबा. बर 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 बर. तुमच्या इथं असं लग्न वगैरे असल्यावर डीजे वगैरे असायचा का? कुठलं मग कशावरती लग्न व्हायचे? तसलं ते वाजा पहिल्याचं ते काय म्हणते त्यातला, तुम्हाला आठवण सांगा, सकाळ होऊ शकते. त्यांचं वाजायचं त्याच्यावरती लग्न होईल. तुम्हाला आता तुमच्या सगळ्या नातवंडासोबत राहायला भारी वाटतंय का पहिलं जीवन भारी होतं? अरे पहिलं भारी होती माझी. आता पहिली नातवंडच नव्हती तर मग कसं हा, मग पहिलं भारी होती माझी. तरी तुम्ही पाहू शकता, आम्ही सगळे आमच्या आजीची नातू आहे, ती आजीची लेक आहे आणि ही आजीची सून आहे.
आणि हे आजीचा नातू आहे आणि ही नात सून आहे. तुम्ही पाहू शकता आम्ही सगळ्यांनी आजीची आज मुलाखत घेतली आणि आजी आमचे पहिल्यापासूनच म्हणजे आमचे पूर्ण घराचे किंग मेकर आहे. आजी या शब्द आहे पुढे कोण जात नाही. जाते का आजी आतापर्यंत तुझे शब्द आहे पुढे कोण? नाही जात नाही. पोरं ऐकते ना सगळं तुझं? होय ऐकते. ऐकतेत ना? होय. बरं बरं या एकदा असं हे कर, हात जोड. पोरांना हात जोडो. हा फॉलो करा म्हण, फॉलो करा म्हण. कसं ना मला हा म्हण फॉल करा म्हण. कॉल फॉल फॉल हा फॉलो करा हा फॉलो करा म्हणाले. म्हणजे नुसतं फॉलो करा, फॉलो करा, लाईक करा, लाईट करा लाईट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमिट करा. कमेंट करा. कमेंट करा. ओके.